लुसलुशीत जाळीदार असे हे पॅनकेक्स बनवलेत, ते सुद्धा बिना साखर, बिना मैदा, अगदी ग्लुटेन फ्री असे. हे कसे बनवले माहिती आहेत? तर दिवाळीसाठी आणलेलं हे केप्रं अनारसा पीठ शिल्लक राहिलेलं होतं. शिल्लक राहिलेल्या अनारसा पिठाचं काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर याप्रमाणे पॅनकेक जरूर करून बघा. गरजेनुसार केप्रं अनारसा पीठ बाऊलमध्ये काढलं आहे. याच्यामध्ये थोडं थोडं कोमट दूध घालत जायचं. पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी घट्टही नको आहे आणि खूप पातळही नको आहे. हे बघा, इतपत हे असं सैलसर असं पीठ भिजवून घेतलं. 5 मिनिटं याला चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे मग गूळ जो आहे तो विरघळला जातो. नॉनस्टिक पॅनला थोडंसं तूप लावून घेतलं. पळीनं पॅनकेकचं मिश्रण तव्यावर सोडलं. हे बघा, पिठाला अशी छान जाळी पडायला लागली आहे. आता याच्यावर झाकण ठेवून अगदी 1 मिनिट हे वाफवून घ्या. थोडंसं साजूक तूप वरून लावू शकता. हे बघा, याप्रमाणे खरपूस शेकून घेतलं आहे. दुसरी बाजूसुद्धा एकदा पलटून शेकून घ्यायची. हे बघा, अगदी बिना मैदा, बिना साखर असे पॅनकेक्स आपले तयार झालेत. वरून थोडंसं मध किंवा चॉकलेट सिरप सोडता येईल.